तो कोणता आहे फोटोग्राफी प्रोजेक्ट ओपन केला फोल्डर. CMD env स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. ठीक आहे, ऍक्टिव्हेट केल्यानंतर कोड स्पेस डॉट cd फोटो फोटोग्राफी. ठीक आहे, नंतर py मॅनेज डॉट py रन रन सर्व्हर. ठीक आहे, ठीक आहे, स्लॅश ऍडमिन स्लॅश. आलो मी आता ऍडमिनच्या पेजवर. मला हायलाइट्स. ठीक आहे, आता मला काय करायचे, हायलाइट्स येतात ते एडिट करायचे. आता काय करायचं, हायलाइट एडिट. मग मी जी एडिटची URL बनवली होती तर काय केलं, कॉपी केली. ठीक आहे, मॉडेलची गरज नाही मला. ठीक आहे, होम पेजची गरज नाही, नाव बारची पण गरज नाही. URL बनवली, URL कॉपी केली, URL मध्ये ज्याला रजिस्टर केलं. आता एक काय म्हणाले, व्ह्यूज मध्ये आलो. व्ह्यूज मध्ये काय म्हणायचं, फंक्शन म्हणतो. ठीक आहे, एक फंक्शन बनवला. ठीक आहे, ऑब्जेक्टची मला गरज नाही सध्या. ठीक आहे, आता काय केलं, एडिट हायलाइट्स डॉट एचटीएमएल काय म्हणते, फाईल बनवतो. ठीक आहे, फाईल कशात बनवायची आपल्याला, टेम्पलेट मध्ये ऍडमिन मध्ये एक फाईल बनवायची, न्यू फाईल. ठीक आहे, एडिट बॅनर डॉट एचटीएमएल नावाची एक फाईल बनवली. ठीक आहे, काय बनवली, एडिट नावाची एक फाईल बनवली, एडिट हायलाइट्स नावाची एक फाईल बनवली. ठीक आहे, आता मला तिथे काय करायचं, फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, पुन्हा कॉपी केलाय त्याला फॉर्म, तो आला. ठीक आहे, इथे पेस्ट केला. ठीक आहे, लास्टला डिवचा एंड केला. ठीक आहे, नंतर जे आपलं फुटर आहे, फुटर पण काय करतो, इन्क्लूड करून घेतो. नावबार इन्क्लूड केला. आता काय करतो, फुटर इन्क्लूड करून घेतो नावबार तसा. F फुटर इन्क्लूड केला. ठीक आहे, आलो इथं. ठीक आहे, रिफ्रेश केलं, एडिटवर क्लिक केलं. ठीक आहे, आता एडिटचं पेज आलं माझं. ठीक आहे, आता मला काय करायचं, याला अपडेट करायचे. ठीक आहे, आता सेव्हच्या जागा जी आपली सेव्ह URL आहे ते काय करतो, अपडेट करतो. एक अपडेट नावाची की URL बनवली. ठीक आहे, आणि सेव्ह बटन काय करतो, अपडेट अपडेट. ठीक आहे, आता मला काय करायचं, तिकडून डेटा आणायचा आहे. ठीक आहे, आधी मी चेक करतो माझी ID येते कशी. एकूण मी काय करतो, ID सेंड करतो कुठून, व्ह्यूज मधून. ठीक आहे, ओल्ड डेटा थ्रू ती ऑब्जेक्ट मध्ये पास केली, आणि ऑब्जेक्ट काय केला, कॉमा OBJ पास करून दिला. एडिटच्या ह्याच्यामध्ये मी काय केला, डेटा पास केला. एडिट डॉट HTML पेज आपलं. ठीक आहे, त्याला काय केलं, मी डेटा पास करून दिला. तर मी आलो एडिटच्या पेजवर. ठीक आहे, इथं मी काय करतो, चेक करतो माझा डेटा आलाय का. इनपुट टाईप इथे घेतो टेक्स्ट. ठीक आहे, त्याला नेम देतो ID. ठीक आहे, आणि व्हॅल्यू व्हॅल्यू. आता आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, ओल्ड डेटामध्ये. ओल्ड डेटा डॉट कशामध्ये आलेला आहे, आपला ID मध्ये आलेला आहे. ठीक आहे,
आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, मला एक एरर देतो तो. ठीक आहे, बॅनर मॉडेल. आता काय करतो, मला मॉडेलचं एरर देते. व्ह्यूज मला इथे मॉडेल कोणतं आहे? बॅनर मॉडेल. आपलं डेटा कोण पास करायचं त्याला? हायलाइट्स मॉडेल्स मधून. ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, इथं माझी काय झाली, आयडी आली एक. काय झाली? आयडी आली, जे काय आपला. जसं एडिट वर क्लिक केलं, एडिटची आयडी काय ती पाहिजे, फर्स्ट आयडी. ठीक आहे, ती आयडी आली. आता मी काय करतो, ती आयडी आली तिला हाईड करून देतो, तर त्याची आपल्याला शो करायची गरज नाहीये. ठीक आहे, आयडी हिडन केली. ठीक आहे, तो कोड पेस्ट करतो इथे जस्ट नॉर्मल. ठीक आहे, आता मला काय करायचं, जो डेटा आलेला आहे तो काय करायचा आहे, ह्याच्यामध्ये पास करून द्यायचा आहे. ठीक आहे, एक व्हॅल्यू नावाचा ऍट्रिब्यूट घेतलं. ठीक आहे, करली ब्रॅकेट. आपला डेटा कशामध्ये आलेला आहे तिकडून, हायलाइट्स. ठीक आहे, हायलाइट डॉट, त्या आयडी मध्ये काय आलेलं आहे, हायलाइट इमेज. ठीक आहे, सेम तसंच आपले कॉन्टेस्ट विनर. ठीक आहे, तर कशात आलेलं आहे, कॉन्टेस्ट विनर मध्ये. जस्ट आलो, चेक केलं, रिफ्रेश केलं. ठीक आहे, त्याने मला एक एरर दिला. ठीक आहे, व्हॅल्यूला, कॉन्टेस्ट ऑथरला. ठीक आहे, म्हणजे बाकीचं एरर नाही आहे. ठीक आहे, आता सेम तसं मी काय करतो, डेटा फिल करतो. ठीक आहे, कॉपी केला, कॉन्टेस्ट ऑथरला. ठीक आहे, ठीक आहे. आता आपला डेटा काय केला, इथं मिस्टेक झाली. ठीक आहे, आता आपला डेटा कशामधून आलेला आहे, ओल्ड डेटा मधून. काय झालेलं आहे, ओल्ड डेटा मधून आलेला आहे. ठीक आहे, मग मी याला काय करतो, रिमूव्ह करून ठेवतो. त्यातून आपला डेटा नाही आलेला, ते ओल्ड डेटा मधून आलेला आहे आपला. ठीक आहे, आलो ब्राउझरवर. ठीक आहे, रिफ्रेश केला, आला माझा सगळा डेटा, टोटल डेटा आला आता एडिट करण्यासाठी. ठीक आहे, आता मी काय करतो, त्याला अपडेट करतो. काय करतो, अपडेट. ठीक आहे, त्याचा अपडेटवर क्लिक, ती आपली अपडेट URL बनवलेली, त्याला काय केलं, कॉपी केलं. ठीक आहे, URL मध्ये आलो, एक URL बनवली, मी रजिस्टर केली. ठीक आहे, आता त्याचा एक फंक्शन बनवतो. ठीक आहे, फंक्शन बनवला, त्याला रिडायरेक्ट करून देतो, नाही सॉरी, HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे, आता मला तिकडे डेटा काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. काय करायचं, तिकडे डेटा सेव्ह करायचा आहे. ठीक आहे, ओल्ड डेटा डॉट सेव्ह. ठीक आहे, आता माझा डेटा कशामधून येणार आहे, हायलाइट्स मॉडेल मधून. ठीक आहे, कशा थ्रू, ऑब्जेक्ट डॉट गेट मध्ये आपला डेटा येणार आहे, जो आपण जसा अपडेट केला. ठीक आहे, तर आपला डेटा कशात येणार आहे, पोस्ट मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि तो काय करतो, मी आता डेटा सेव्ह करतो. कॉपी केला, व्ह्यूज मध्ये आलो, जस्ट ओल्ड डेटाला. ठीक आहे, किती डेटा आहेत ते, 2 3 4 5 आहेत ना. ठीक आहे, इथे काय करतो, तो डेटा पेस्ट करतो. ठीक आहे, तो डेटा काय केला, पेस्ट केला. इथं ओल्ड डेटा आहे, कॉपी केला, इथं पेस्ट करतो ओल्ड डेटा. सेम तसंच एडिट मध्ये पण आलो. ठीक आहे, इथे चेंज नाही झालेला. ठीक आहे, इथे चेंज करतो आणि सेव्ह केली.
ठीक आहे. हा डेटा तिकडून आलेला कॉपी केला. ठीक आहे. म्हणजे तिथं पेस्ट केला. आता जी आपली इमेज कशामधून येणार आहे? फाईल्स. ठीक आहे. बाकी सगळा डेटा कसा येणार आहे? पोस्टमध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि त्याला डेटा अपडेट असा मेसेज दिला. आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे. आता मी अपडेट करतो. इमेज घेतली. ठीक आहे. इमेज घेतली एक. ठीक आहे. आणि बाकी सगळा डेटा ॲज इट इज होतो. जस्ट अपडेट केला. ठीक आहे. माझा मेसेज आला, डेटा अपडेटेड. ठीक आहे. मी आलो, बॅक आलो. ठीक आहे. इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे. माझा डेटा काय झाला? आता अपडेट झाला. ठीक आहे. मी काय करतो, त्याला मग आता रिडायरेक्ट करून देतो. ठीक आहे. आता रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करायचं त्याला? हायलाइटच्या पेजवर. ठीक आहे. त्या रिडायरेक्ट हायलाइटच्या पेजवर करून दिला. ठीक आहे. आता मला काय करायचं, तो डेटा डिलीट करायचा आहे. ठीक आहे. आता डिलीटची पण मला काय बनावं लागणार आहे, एक URL बनावं लागणार आहे. ठीक आहे. आता एडिटचं काही काम नाही. ठीक आहे. एडिटची URL बनवलेली, कॉपी केली, URLs मध्ये आलो, त्याला रजिस्टर केलं तिथं. ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो, एक फंक्शन बनवला. ठीक आहे. आणि तो काय केला, डेटा डिलीट केला. ठीक आहे. कशामधून? मॉडेलमधून. जो आपला मॉडेलमध्ये डेटा स्टोअर होता. ठीक आहे. त्याच्यामधला काय केला, एक डेटा डिलीट केला. ठीक आहे. आणि रिडायरेक्ट करून दिला हायलाइटच्या पेजवर. हे कुठं गायब झाले? झोपले काही? अरे हा, तुला समजलं. ठीक आहे. पेज अनुज समजलं. ठीक आहे. सौरभ. ओके. ठीक आहे. बरं का? ठीक आहे. आता तो डेटा जो आपला त्या काय करायचे, बॅकएंडला न्यायचा आहे. आता काय करू, जो डेटा आहे तो काय करू आता फ्रंट एंडला नेऊ, बॅकएंडचा डेटा. ठीक आहे. आता ऍडमिन मी डेटा कशामधून पास केलेला आहे? हायलाइट्स मध्ये. ठीक आहे. मी कॉपी केलेला आहे, तिथून तो पास केलेला आहे. आता मला गरज आहे व्ह्यूजची. व्ह्यूज कुणाच लागणार आहे आता? युजर ॲपचं. ठीक आहे. तो डेटा काय करतो, OBJ मध्ये पास करून देतो. आलेला आहे. ठीक आहे. OBJ मध्ये काय केला, डेटा पास करून दिला. कोणत्या पेजवर? होम पेजवर. आता होम पेज ओपन करतो. होम पेज कोणाचं? युजरचं. ठीक आहे. आता एक इमेज आहे, हा ड्यू टॅग. ठीक आहे. आलो इथं. इथं काय केला, फॉर लूप स्टार्ट केला. फॉर आय इन आपला डेटा कशामध्ये आलेला आहे? हायलाइट्स मध्ये आलेला आहे. ठीक आहे. आता हे काय करतो, बाकीचे काय करतो, जे नाही लागत. ठीक आहे. ते काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. मला फक्त एक सिंगल पार्ट लागतोय. ठीक आहे. ठीक आहे. जे सेक्शन लागत नाही ते काय करतो मी आता कमेंट करतो. ठीक आहे. मला फक्त एक सेक्शन लागतोय, हा वाला. ठीक आहे. आता ह्याचा काय करतो, जे फॉर लूप स्टार्ट केलेला आहे फॉर लूप एंड करून टाकतो. एंड एंड फॉर. ठीक आहे. आता इमेज जी आलेली, इमेज कशात आलेली आपली? ठीक. हा
इमेजचा पाथ कॉपी केला, हायलाइट इमेज, ठीक आहे, इथे पेस्ट केली इमेज, ठीक आहे. आता दुसरं आपलं काय टायटल आहे, टायटल कॉपी केला, ठीक आहे. होम होम पेज मध्ये आलो, ठीक आहे. इथं जो H4 आहे, H4 मध्ये काय आपला टायटल आहे, त्याला काय केलं, डिलीट केलं H4 मध्ये होता, ठीक आहे. H4 मध्ये आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, हायलाइट टायटल्स मध्ये, ठीक आहे. तिथं पेस्ट केला. आता मला याला टॅगची स्पॅनची त्याची गरज नाही, जस्ट टेक होतो. आपल्या कॉन्टेस्ट विनरचं जे नेम आहे ते पेस्ट करायचं, ठीक आहे. कोण आहे, कॉन्टेस्ट विनरला कॉपी केलं, ठीक आहे. होम पेज मध्ये आलो, इथं काय केलं, कॉन्टेस्ट विनरचा डेटा जे नेम आहे आपलं ते काय केलं, पेस्ट केलं. सेम तसंच आता कोणी कॉन्टेस्ट ऑथर जे नेम आहे त्याला काय केलं, कॉपी केलं आणि तो कॉन्टेस्ट ऑथर ते इथं पुढं पेस्ट केलं त्याला, ठीक आहे. म्हणजे आपल्या अवॉर्डचे कॉन्टेस्ट अवॉर्ड त्याला कॉपी केलं, ठीक आहे. आणि ते डेटा इथं पेस्ट केला, ठीक आहे. सेव्ह केला, ठीक आहे. आलो ब्राउझरवर, आलो रिफ्रेश केलं, ठीक आहे. आला माझा सेक्शन, ठीक आहे. तो किती वेळेस आला, 3 वेळेस आला, ठीक आहे. आता 3 वेळेस का आला,